नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाण्याच्या बाळकुंभ परिसरामध्ये ठाणे महापालिकेची माजिवडा मानपाडा प्रभाग समिती असून 3 मजले असणाऱ्या या कार्यालयामध्ये विविध कामासाठी नागरिक येत असतात. त्यामध्ये कर भरणा असेल, आधार कार्ड नोंदणी असेल आदी विविध कामांसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये गर्दी असते. त्यातच आज सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या 3ऱ्या मजल्यावर असणाऱ्या AC युनिटला आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच बाळकुंभ अग्निशमन दलाचे जवान, एक फायर वाहनासह तर ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व कापूरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या AC युनिटला लागलेल्या आगीमुळे प्रभाग समिती कार्यालयामध्ये धुराचे लोट पसरू लागले. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव माजिवडा मानपाडा प्रभाग समिती रिकामी करण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाने अर्ध्या तासाच्या अथक परिश्रमाने सदर आग आटोक्यात आणले. या आगीमध्ये कोणालाही दुखापत झाली नसून कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून या आगीमध्ये AC युनिट पूर्णपणे जळून खाक झाला आहे. अवघ्या 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गरोदर करणाऱ्या साहिद मोहम्मद हासमी याला 20 वर्ष सश्रम कारावासाची आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा ठाणे न्यायालयाने सुनावले. दंड न भरल्यास 1 वर्षाच्या साध्या कैदेची शिक्षा आरोपीला भोगावी लागणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील रेखा हिरवाळे यांनी दिली. भाईंदरमधील काशी गावात पीडितेची आई एका कंपनीत कामाला होती. तिला जेवणाचा डबा देण्यासाठी पीडिता मे 2021 मध्ये गेली होती. त्यावेळी ती घरी परत येताना ओळखीचा असलेल्या आरोपीने तिला त्याच्या मोटरसायकलवरून घरी सोडले. त्यानंतर पुन्हा 3 दिवसांनी त्याने तिला घरी सोडविताना त्याच्या घरी नेले. त्यावेळी त्याने घराचा दरवाजा लावून तिच्यावर 2 वेळा जबरदस्ती लैंगिक अत्याचार केला. याची वाच्यता केल्यास चाकूने तिचा गळा कापण्याची त्याने धमकी दिली होती. यातूनच ती 3 महिन्याची गरोदर राहिल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झालाय. या प्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात विवाहित असलेल्या आरोपी शाहिद याच्या विरुद्ध पीडितेच्या आईने 6 ऑगस्ट 2021 रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्याला त्याच दिवशी पोलिसांनी अटक केली होती. याच खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश D.H. देशमुख यांच्या न्यायालयात 5 डिसेंबर 2025 रोजी झाली. जिल्हा सरकारी वकील संजय लोंढे आणि सरकारी वकील रेखा हिरवाळे यांनी आरोपीला शिक्षा होण्यासाठी जोरदार बाजू मांडली. तर आरोपीची बाजू ॲडव्होकेट B.R. बुखारी यांनी मांडली. सर्व बाजू पडताळल्यानंतर आरोपीला लैंगिक अत्याचार आणि पोस्को अंतर्गतच्या कलमाखाली 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा न्यायमूर्ती देशमुख यांनी सुनावले. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना चांगली आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागेवर सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येत आहे. या रुग्णालयात मेडिकल कॉलेज सुरू करा आणि त्या मेडिकल कॉलेजला धर्मवीर आनंदगे यांचे नाव द्या अशी मागणी शिंदेगडाचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केले. ठाणे जिल्हा रुग्णालय 300 खाटांच्या क्षमतेचे रुग्णालय होते. या रुग्णालयाच्या इमारती मोडकळीस आल्या होत्या. त्यामुळे या रुग्णालयाचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव रुग्णालय प्रशासनाने तयार केला होता. जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी हा प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे पाठविला होता. शासनाने त्यास मंजुरी दिली. त्यानुसार या जागेवर सुरुवातीला 547 खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार होते. त्यानंतर रुग्णसंख्येचा विचार करून रुग्णालयातील खाटांच्या संख्येत वाढ करण्याचा पुन्हा निर्णय घेण्यात आला. यानुसार 900 खाटांचे 10 मजली रुग्णालय आणि परिचारिका परीक्षण केंद्र, वसतिगृह उभारणीचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यात राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर मनोरुग्णालयाजवळील जागेत जिल्हा रुग्णालय तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आणि जुने रुग्णालय पाडून सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची कामे सुरू झाली. गेल्या वर्षभरापासून ही कामे वेगाने सुरू आहेत. सुपर स्पेशालिटी रुग्णालय लवकरात लवकर उभारून तिथे आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून सुरू आहे. 900 खाटांच्या रुग्णालयासाठी तब्बल 1078 नवीन पदांची भरती केली जाणार आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवेची गुणवत्ता आणि उपलब्धता दोन्ही लक्षणीयरित्या वाढणार आहेत. ठाणे जिल्ह्यात केवळ कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मेडिकल कॉलेज उपलब्ध आहे. प्रवेश संख्या कमी असल्याने ठाणे जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी इतर जिल्ह्यात जावे लागते. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात आणखीन एक मेडिकल कॉलेजची गरज असल्याची मागणी होत आहे. असे असताना नव्या सुपर स्पेशालिटी ठाणे जिल्हा रुग्णालयात सर्व अद्ययावत सोयीसुविधा असणार आहेत. या रुग्णालयामुळे जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार आहे.
नव्याने उभारण्यात येणाऱ्या जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची मागणी स्थानिक माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिकेने शहरात 17 ठिकाणी वातानुकूलित शौचालय उभारणीच्या मोबदल्यात ठेकेदाराला जाहिरात हक्क देऊ केले होते. यातील 12 शौचालय वातानुकूलित यंत्रणात नसल्याचे तर 4 ठिकाणी वातानुकूलित यंत्रणा नादुरुस्त असल्याची बाब पालिकेच्या पाहणीत उघडकीस आले. या प्रकरणी बजावण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईच्या नोटिसाकडे ठेकेदार कानाडोळा करत जाहिरातबाजी सुरू असताना पालिका प्रशासनाकडून केवळ मुदतवाढ देण्यापलीकडे कारवाई होताना दिसून येत नाही. यामुळे ठाण्यात शौचालय सुविधेविना असताना ठेकेदाराची कमाई मात्र सुरूच असल्याचे चित्र आहे. ठाणेकर नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी तसे महामार्गालगत शौचालयाची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशातून ठाणे महापालिकेने जाहिरात हक्काच्या बदल्यात वातानुकूलित शौचालय उभारणीचा निर्णय घेतला होता. यानुसार सार्वजनिक लोकसहभागातून PPP तत्वावर हा प्रकल्प राबवण्यात आला. सुवर्ण फायबरटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला कंत्राट देण्यात आले. ठेकेदाराने वातानुकूलित शौचालय बांधून 15 वर्ष कालावधीकरिता निगा व देखभाल करण्याच्या मोबदल्यात त्याला जाहिरात प्रदर्शित करण्याचे हक्क देण्यात आले. ठेकेदाराने 30 पैकी 17 ठिकाणी शौचालयाची उभारणी केली होती. तर वर्तकनगर येथील एका शाळेच्या परिसरात तसे डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील परिसरात शौचालय उभारणी आधी ठेकेदाराने जाहिरात फलक उभारून कमाई करण्यास सुरुवात केली. यावरून टीका झाल्यानंतर पालिकेने ठेकेदाराला नोटीस बजावून जाहिरात प्रदर्शित करण्यास मज्जाव केला होता. यामुळे हा प्रकल्प वादात सापडल्याचे चित्र असतानाच आता शौचालय सुविधाविना असतानाच ठेकेदाराची कमाई मात्र सुरूच असल्याचे चित्र आहे. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेत विस्तारित रेल्वे स्थानक आणि मनोरुग्णालयाची विस्तारित इमारत उभारणीसाठी 1714 वृक्षांपैकी 724 वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाणे महापालिकेकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. मात्र या वृक्ष तोडीबाबत नागरिकांच्या हरकती येण्यापूर्वीच येथील शेकडो वृक्षांची कत्तल करण्यात आल्याची धक्कादायक बाब पुढे आल्यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. आम्हालाही विकास हवा आहे, पण निसर्गाची धूळदाण करून आणि पशुपक्ष्यांचे निवास उजळून केलेला हा विकास काय कामाचा, असे म्हणत त्यांनी चिपको आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे ठाण्यातील वृक्ष तोडीचा वाद पेटण्याची शक्यता आहे. मनोरुग्णालय परिसरातील 1714 वृक्षांपैकी 724 वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाणे महापालिकेकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. या प्रस्तावात 303 वृक्ष तोडले जाणार आहेत. तो उर्वरित 421 वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. असे असले तरी पुनर्रोपणाचे ठिकाण, देखभाल आणि जगण्याचे प्रमाण याबाबत मात्र कोणतीही स्पष्टता नाही. या वृक्षांमध्ये फणस, कैलासपती, अशोक, आंबा, बदाम, शेवगे, नारळ, ताट, साग, भोकर, कांचन, अनंता, भेरी माठ, कडुलिंब, चाफा, उंबर यासारख्या विविध वृक्षांचा समावेश आहे. या भागातील हरितपट्टा नष्ट होणार असल्यामुळे त्यावरून टीका होत आहे. पर्यावरण प्रेमीमधूनही नाराजीचा सूर उमटत आहे.
सोमवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी आंदोलन करून या प्रकरणाकडे लक्ष वेधले होते. आता आव्हाड यांनी सरकारला इशारा दिला आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.